नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपली आजची जी योजना आहे तीच योजना कुठली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आणि ह्याच्यावर तुमचे प्रश्न मला जे आत्ता आलेले आहेत ते घेणार आहे मी थोडक्यात. एका ताईंची कमेंट आलेली आहे. ताईंचं असं म्हणणं आहे की ताई, माझ्या मिस्टरांचा आधार नंबर आहे माझ्याकडं, पण OTP येण्यासाठी मोबाईल नंबर नाही. कारण मी माझ्या नवऱ्यापासून वेगळं राहते. तर ह्याच्यावर तुम्ही काय मला मदत करू शकता? तर बघा ताई, मी तुम्हाला एकच सांगेल, जर तुमचा डिवोर्स अजून झालेला नसेल तर तुम्ही एक काम करा, त्यांना रिक्वेस्ट करा की ते तुम्हाला OTP देतील. जर ते तुम्हाला OTP द्यायला तयार असतील, त्यांचा नंबर टाकल्यानंतर तुम्ही आधार नंबर तिथे टाकला, ते जर तुम्हाला OTP द्यायला तयार असतील तर तुम्ही KYC करू शकता. पण हे सर्व करते वेळेस एकदा विचार करून तुम्ही करा आणि बघा ते जर तुम्हाला देत असतील तर. बाकी ह्याच्यामध्ये आपण वेगळं काहीच करू शकत नाही, कारण जी सरकारने नियम आणि अट आपल्याला सांगितलेली आहे ते हेच आहे, वडिलांचं आधार कार्ड आणि नवऱ्याचं आधार कार्ड ह्या दोन्हीपैकी एक द्यायचंच आहे आपल्याला. म्हणजे ज्या लग्न झालेल्या महिला आहेत, ज्यांनी फॉर्म भरते वेळेस जे डॉक्युमेंट दिले तेच आत्ता द्यायचं आहे. ज्या मुली आहेत त्यांनी फॉर्म भरते वेळेस जे डॉक्युमेंट दिले त्यांना तेच द्यायचे आहेत. म्हणजे काय, वडिलांचं आधार कार्ड आणि मिस्टरांचं आधार कार्ड तर हे कंपल्सरी आहे ताई. त्याच्यामुळं आपण काहीच करू शकत नाही इथं. तर तुम्ही बघा तुमच्या मिस्टरांना रिक्वेस्ट करून की ते देतात का, किंवा तिथं काही मदत लागली तर तुम्ही अवश्य माझ्याशी संपर्क साधू शकता. हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की माझ्याकडनं जर तिथं तुम्हाला काही मदत हवी असेल की तुमच्या मिस्टरांना बोलायला वगैरे ते मदत करू शकतात का, तर नक्की मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, मी एवढं तुमच्यासाठी नक्की करू शकते. त्याच्यामध्ये दुसरी कमेंट आपल्याला अशी आलेली आहे की ते ताई, माझ्याकडे वडिलांचा आधार कार्ड नाही, मिस्टरांचा आधार कार्ड नाही. तर त्या म्हणतायत त्यांनी जेव्हा फॉर्म भरला, ज्यांचा नंबर दिला होता तेच नंबर आता दिले तर चालेल का, म्हणतायत त्या ताई. तर मला काही समजलं नाही त्यांना काय म्हणायचंय. पण ताई, मी तुम्हाला एकच सांगणार आहे, इथं या ठिकाणी आपल्याला वडिलांचं किंवा आपल्या नवऱ्याचं या दोघांपैकी कुठलं तर एक द्यायचं आहे आधार कार्ड नंबर. म्हणजेच काय, तर ज्या मुली असतील त्यांनी जेव्हा फॉर्म भरले असतील त्यांचे जे डॉक्युमेंट्स असतील त्या पद्धतीने त्यांना आधार कार्ड द्यायचंय. ज्या महिला आहेत लग्न झालेल्या त्यांनी डॉक्युमेंट्स जे दिलेले आहेत फॉर्म भरते वेळेस, तुम्ही जे डॉक्युमेंट्स फॉर्म भरते वेळेस दिलेले आहे आता तुम्हाला तेच आधार कार्ड नंबर देणं बंधनकारक आहे. म्हणजेच एका नावाचं, तुमच्या आधार कार्डवरचं नाव, तुमच्या रॅशन कार्डवरचं नाव आणि आता जे आधार कार्ड तुमच्या मिस्टरांचं किंवा वडिलांचं तुम्ही देणार त्याचं नाव, ते सर्व सेम नाव असलं पाहिजे. मिडल नेम आणि तुमचं सरनेम सेम असलं पाहिजे ताई, ते तुम्ही आधार कार्ड नंबर देऊ शकता तिथं. आता तुम्ही फॉर्म भरते वेळेस कुठले डॉक्युमेंट दिलेले आहेत मला हे खरंच माहिती नाही, त्यामुळे मी जास्त त्याच्यावर काही बोलणार नाही. पण मी तुम्हाला नक्की एकच सांगणार आहे, सर्वच महिलांना मी हे सांगते, फॉर्म भरते वेळेस जे डॉक्युमेंट दिलेले आहेत तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला आत्ता द्यायचे आहेत. म्हणजेच तेच आधार कार्ड नंबर तुम्हाला द्यायचा आहे आणि तोच आधार कार्ड नंबर त्या नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल तिथे तुम्हाला OTP येणार आहे. तर हे एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हे 2 कमेंट मला जास्त महत्वाच्या वाटल्या म्हणून मी तुम्हाला हे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर मी अगोदरही सांगितलंय, ज्यांच्याकडं आधार कार्ड आहे, सेकंड आधार कार्ड नंबर आहे किंवा त्याला येणारा जो OTP आहे तो जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही करू शकता KYC. तिथे कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. फक्त ह्याची काळजी घ्या की जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत फॉर्म भरते वेळेस तेच आधार कार्ड तुम्हाला आता द्यायचं आहे. बाकी ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही. ह्याच्यावर सरकारकडून आपल्याला अजून काहीही माहिती आलेली नाही. जेव्हा ही माहिती येईल मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, काळजी करू नका. अजूनही KYC केलेली नाही त्यांनी अवश्य पटापट, ज्यांच्याकडे आधार कार्डचं ऑप्शन आहे सेकंड OTP साठी, त्यांनी सर्वांनी KYC करून घ्या. कोणाची KYC होत नसेल, काही अडचण येत असेल, अजूनही OTP ला प्रॉब्लेम आहे का, किंवा अजूनही तुम्हाला वेबसाईटवर काही प्रॉब्लेम येतोय का, नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती मी लगेच व्हिडिओ शेअर करते. पण मला आज एका ताईंची कमेंट आली की ताई, माझी आज KYC झाली आहे सकाळी म्हणून. तर हे सगळी माहिती आहे, सध्या महिलांच्या KYC होत आहेत. तुमची होत नसेल तर मला अवश्य कमेंट करा, ह्याच्यावर आपण नक्कीच बोलू. तुमच्या काहीही कमेंट असतील, आपल्या योजनेच्या अंतर्गत कुठलेही प्रश्न असतील, काहीही अडचण येत असेल KYC ला, तर अवश्य मला कमेंट करा. बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत की ताई, आम्हाला एकही हप्ता नाही आला, एकही हप्ता नाही आला अजूनही फॉर्म भरल्यापासून. तरी तुम्हाला सुद्धा KYC करायची आहे. ज्यांना एकही हप्ता आलेला नाही, फॉर्म भरलेला आहे, त्याही महिलांनी KYC करा जर तुमची KYC होत असेल तर, बरोबर. किंवा 2 हप्ते 3 हप्ते आले असतील तर त्याही महिलांनी KYC करायची आहे. ही KYC सर्वांना बंधनकारक आहे, त्यामुळं सर्वांनी KYC करून घ्या. त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, जे 2 प्रश्न आपल्याला आलेले आहेत ना KYC मध्ये, त्या एका पहिल्या प्रश्नाला आपल्याला होय करायचं होतं आणि दुसऱ्या प्रश्नाला आपल्याला नाही करायचं होतं, अशी माहिती आहे माझ्याकडं.
आता कसं होतं ना, जोपर्यंत त्याच्यावर सरकारकडून काही उत्तर येणार नाही, तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही, की कुठं होय करायचं होतं आणि कुठं नाही करायचं होतं. कारण मला जी माहिती मिळाली आहे, ती पहिल्या प्रश्नाला होय करायचं होतं, दुसऱ्या प्रश्नाला नाही करायचं होतं. अशी माहिती ऑफिशियली माझ्याकडे आहे. आता हे कितपत खरं आहे, खोटं आहे ते नाही सांगू शकत, पण ही ऑफिशियली माहिती माझ्याकडे आहे. आता ह्याच्यामध्ये कोणाकडून कशा चुका झालेल्या आहेत, कोण कुठं होय केलंय, कुठं नाही केलंय, काहीही माहिती नाही. त्याच्यानंतर बघू आता ह्याच्यावर सरकारकडून काय उत्तर येतं. आता होच्या जागी नाही, नाहीच्या जागी हो झालेलं आहे. तिथं सरकारकडून उत्तर येणं खूप गरजेचं आहे, की ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं चुका कशा झालेल्या आहेत त्या. बाकी तर ह्याच्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. पण जे मी सांगितलं ही ऑफिशियली माहिती आहे, की तुम्हाला पहिल्या प्रश्नाला होय करायचं होतं आणि दुसऱ्या प्रश्नाला नाही करायचं होतं. आता बघू ह्याच्यावर अजून काही अपडेट येते का सरकारकडून, किंवा एडिटचं ऑप्शन आपण सांगितलेलंच आहे, की एडिटच्या ऑप्शनसाठी आपण सरकारला विनंती केली आहे. सरकारकडून ह्याच्यावर एडिटचं ऑप्शन येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. लवकरच ह्याच्यावर काहीतरी सरकारकडून उत्तर येईल, एवढं नक्कीच आपल्याला माहिती आहे. बाकी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची परत उत्तर देणार आहे. तुमचे कुठलेही प्रश्न योजनेच्या अंतर्गत असतील तर मला अवश्य कमेंट करा, आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला हे आवडत असतील तर अवश्य इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून ज्याही महिलांना जे काही प्रॉब्लेम असतील त्या आपल्या चॅनलवर येऊन आपल्याला विचारतील योजनेच्या अंतर्गत, आणि आपण त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. बऱ्याच महिलांना आणखीन माहिती नाही की KYC करायची आहे, तर त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ अवश्य शेअर करा. आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, आणि हाईप सुद्धा करा. का करा? कारण ह्याला एकही रुपया लागत नाही. ही माहिती सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्यासाठी. चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.